तेलात नव्हे तर तोंडात विरघळणारी गोडाची शंकरपाळी आज आपण इथे बनवतोय। पाव कप नॉर्मल टेम्परेचरचं दूध एका टोपामध्ये घेतलंय, त्यामध्ये अर्धा कप एवढी पिठी साखर टाकून छान मिक्स करून ठेवलंय। पाव कप साजूक तूप फोडणी पात्रामध्ये घेऊन छान कडकडीत गरम करून घ्यायचं। तोपर्यंत एका बाउलमध्ये मैदा चाळून घेतलेला आहे। तूप छान कडकडीत गरम झाल्यानंतर मैद्यामध्ये टाकून घ्यायचं, छान मिक्स करायचं। तूप टाकलेल्या मैद्याची छान मूठ वळली गेली पाहिजे, तेव्हा मग ओळखायचं परफेक्ट असं मोहन झालेलं आहे। मोहन जरी जास्त झालं तर मग शंकरपाळ्या तेलात विरघळू शकतात। त्यानंतर दूध आणि साखरेचं जे मिश्रण होतं ते यामध्ये टाकून याचं पीठ मळून घ्यायचं। थोडं घट्टसरच होतं पण काही हरकत नाही। 10 मिनिटांसाठी याला भिजत बाजूला ठेवून द्यायचं। त्यानंतर याच्यातील एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे। शक्यतो चौकोनी आकार होईल या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि थोड्याशा जाडसर अशा शंकरपाळ्या लाटून घ्यायच्या। कडकडीत तेलामध्ये दोन्ही बाजूनी अलटपलट करत मंद आचेवरती तळून घ्यायच्या। एकदम खुसखुशीत अशा गोळ्याच्या शंकरपाळ्या बनून तयार होतात। तुम्ही पण ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा।